चला मित्रांनो, आज आपण बनवूया तळणीचे मोदक. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं करून पाणी टाकून ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तर जो आपलं पीठ आहे हे जास्त पातळ आणि जास्त घट्टसर नाही मरायचं आहे, मीडियम थोडंसं बनायचं आहे. आता ह्याला अर्धा तास साईडला ठेवायचं आहे. अर्धा तास भिजल्यानंतर हे असं काही आता चांगल्या प्रकारे ह्याला परत मळून घ्यायचं आहे. याची मोठी लाटी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर अशा साईजच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर आता सारण बनवून घ्यायचं. मी सुकं खोबरं घेतलं आहे, ते सुकं खोबरं बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. त्याच्यानंतर काजू, बदाम आणि इलायची आणि स्वादानुसार तुम्ही साखर किंवा गूळ दोन्हीपैकी काही पण यूज करू शकता. आता हे सगळं सारण मिक्स करायचं आहे खोबऱ्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून आपलं सारण रेडी आहे. तर आपण जी पोळी लाटून घेतली होती त्याच्या बारीक बारीक पुऱ्या करून घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये आता हे सारण फिल करायचं आणि हे मोदकाच्या अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे. आणि आता आपले सगळे मोदक रेडी करून घ्यायचे. त्याच्यानंतर तेल गरम करायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मोदक त्याच्यामध्ये सगळे सोडायचे आणि त्याच्यानंतर एका साईडने भाजल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि बारीक आचेवरती हे मोदक लाल होईपर्यंत तळून घ्यायचे. तर आपले गणपती बाप्पाचे तळणीचे मोदक रेडी आहे. बाय.